आजचा विषय आहे, शेतकऱ्यांना गुलामगिरीमध्ये ढकललं जात आहे का? शेतकऱ्यांचा प्रवास गुलामगिरीकडे सुरू झाला आहे का? कारण हे म्हणायला फार मोठा वाव आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. कारण तुम्ही बघा की सध्या अवकाळी पाऊस, लक्षात घ्या, दुष्काळ, कधी अतिवृष्टी होतात, कधी वादळं येतात. जो आपलं चक्र आहे, लक्षात घ्या, ते चक्र बदललेलं आहे. म्हणजे आता कधी जून महिन्यामध्ये पाऊस पडत नाही, एक महिन्याने पावसाळा सुरू होतो, उन्हाळ्यातही पाऊस पडतो, हिवाळ्यातही पाऊस पडतो. आणि शेतकऱ्यांना आता संरक्षित शेती करण्याची गरज आहे. आणि संरक्षित शेती जर करायची असेल मित्रांनो, तर त्याला प्रचंड खर्च येतो. आणि शेतकरी सध्या जी शेती करतो, जे कष्ट करतो, मशागत करतो मित्रांनो, आणि तेवढं सगळं करून एवढे दुष्काळ, एवढ्या अडचणी, संकट, वीज नसते, पाणी नसतं, प्रचंड महागाई वाढलेली, सगळ्या कृषी निविष्ठा, बियाणं, खतं, एवढं सगळं महागाई, सगळी मजुरीसुद्धा वाढलेली आहे. आणि असं सगळं करून सुद्धा रात्रंदिवस राबून जेव्हा शेतकरी मित्रांनो पीक काढतो आणि त्या पिकाला जेव्हा भाव मिळत नाही, भाजीपाल्याला भाव मिळत नाही, द्राक्षाला भाव मिळत नाही, त्याच्या कुठल्याही फळांना, फळबाग कशालाही भाव मिळत नाही मित्रांनो, मला सांगा, अन्नधान्याला भाव मिळत नाही, तो शेतकरी काय करेल? मग कधी असं वाटतं की ह्या शेतकऱ्याला लोक मुद्दामून गुलामगिरीमध्ये ढकलत आहेत का? किंवा शेतकऱ्यांचा प्रवास आता गुलामगिरीकडे सुरू झाला आहे की काय, असं म्हणायला वाव आहेत मित्रांनो. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतः चिंतन करून किंवा शेतकऱ्यांनी आता सावध राहायला पाहिजे. यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आता काय झालेलं आहे बघा, ज्यावेळेस द्राक्षाचे भाव वाढतात, लक्षात घ्या, आणि त्यावेळची परिस्थिती बघा कशी असते. त्याच्यानंतर गेल्या काही वर्षापासून बघा, द्राक्ष बागायतदारांनी अनेकांनी द्राक्ष बागाच तोडून टाकलेला आहे. भाव मिळत नाही आणि खर्च तर प्रचंड येतो. कांद्याचं इथेच उदाहरण बघा, जेव्हा शेतकऱ्यांना कांद्याला 4 पैसे मिळायला सुरुवात होते, आता मी हा व्हिडिओ बनवतो तेव्हा बघितलेला आहे का सरकारने जवळजवळ 40% लक्षात घ्या निर्यात बंदी केलेली. आता मित्रांनो, जर समजा किती लोकांनी कांदा स्टोअर करून ठेवलेला आहे आणि त्या कांद्याचं चाळीमध्ये ठेवल्यानंतर प्रचंड नुकसान होतं, सडतात वगैरे, जवळजवळ 40% कांदा वाया जातो. आणि लोकांनी हजार, दीड हजाराने तो कांदा भरून ठेवलेला असतो. आणि जर त्याचा भाव आता कुठं 1,500 आणि 2,000 जेव्हा सुरू झाला आणि जेव्हा 40% सरकार निर्यात बंदी करत असेल, तर मित्रांनो कसा भाव मिळेल शेतकऱ्यांना? मला सांगा. जर शेतकऱ्यांनी पिकवायचं, कष्ट करायचं, महागडे खतं, औषधं मारायचे, मजुरी द्यायची, रात्रंदिवस राबायचं, आणि जर ते स्टोअर केलेले कांदे त्याचा जर खर्च निघत नसेल, तर त्या शेतकऱ्याने जगायचं कसं? तीच परिस्थिती भाजीपाल्याची, कुठल्या तरी एखाद्या भाजीपाल्याला भाव येतो. तीच परिस्थिती टोमॅटोची आहे. दरवर्षी लोक टोमॅटो करतात, त्या टोमॅटो सातत्याने करणाऱ्या लोकांना कुठल्या तरी एखाद्या सीझनला भाव सापडतो, परंतु त्या काही लोकांना पर्याय नसतो. ते काही जमीन क्षेत्र एक तर कमी राहतं, किंवा पाण्याची परिस्थिती, आपल्याकडं कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे, बागायती क्षेत्र कमी आहे, त्यामुळे सगळ्या लोकांना सगळ्या प्रकारची शेती करता येत नाही. आणि जर एकदा का टोमॅटोचा भाव वाढला की प्रचंड ओरड होते टोमॅटोची, सगळ्या पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत. कांद्याचा भाव वाढला का प्रचंड ओरड होते. अरे पण ज्यांना जर समजा शेतकऱ्यांना 4 पैसे भाजीपाल्याचे मिळत असतील, कांद्याचे मिळत असतील, टोमॅटोचं मिळत असेल, तर सगळ्या लोकांनी, शहरात राहणारे लोक असतील, अधिकारी लोक राहतील, यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की शहरामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचीच पोरं आहेत. लक्षात घ्या, ते स्वतः खाता शेतकऱ्या जर मला सांगा, सगळ्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे का? नाही आहे ना. मग शेतकरीसुद्धा विकत घेऊनच खाणार, किती महाग झाला तरी. सगळ्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहे का? नाही आहे ना. मग शेतकरीसुद्धा विकत घेऊनच खाणार ना. भाव वाढले तर त्याचा फटका सगळ्यांनाच बसत असतो. मग तुम्ही ओरड का करतात? मग शेतकऱ्याला जर आयुष्यभर असंच रडत बसावं, शेतकऱ्याचं वाटोळं व्हावं, शेतकऱ्याचं नुकसान व्हावं, म्हणून मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांचा प्रवास आता गुलामगिरीकडे सुरू झाला आहे की काय? मला एक उदाहरण आठवलं मित्रांनो, पूर्वीपासून फार प्राचीन अर्वाचीन काळापासून बघा मित्रांनो, राजे रजवाड्यांची सत्ता होते. पूर्वीपासून एक असा वर्ग होता मित्रांनो, तो कायम एक वर्ग हा गुलामगिरीमध्ये असतो. लक्षात घ्या, कायम कुठला तरी वर्ग. कारण तुमच्या लक्षात घ्या, राजे राजवाडे झाले तर त्याला कोणीतरी काम करायला माणसं पाहिजे, कष्ट करणारे लोक पाहिजे, अधिकार गाजवणारे लोक पाहिजे. आता गेल्या कित्येक वर्षामध्ये जेव्हा सत्ता राजकारणी, अनेक लोक म्हणतात का आम्ही याची सरकार उलथवून पाडू, आम्ही दिल्लीतलं सरकार उलथवून पाडू, आम्ही महाराष्ट्रातलं किंवा राज्यातलं सरकार उलथवून पाडू. मित्रांनो, सरकार कोणतं येऊ द्या, शेतकऱ्यांच्या जीवनात काही बदल होतोय का? काही होत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणालाही मतं करा किंवा मतदान दिलं काय नाही दिलं का, काही फरक पडत नाही आहे. लक्षात घ्या.
आणि आपण म्हणत राहतो आमचेच पोरं आमदार आहे, आमचेच पोरं खासदार आहे, आमचेच पोरं मंत्री आहे. काय हे सगळं लक्षात घ्या मित्रांनो. हे एवढंच एक कारण आहे, शेतकऱ्याची परिस्थिती सुधरू द्यायची नाही, शेतकऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही. अहो साधी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, पूर्वाचीन म्हणजे फार पूर्वीपासून सातत्याने कुठला तरी वर्ग हा गुलामगिरीत असतो. पूर्वी होतं बघा, तुम्ही बऱ्याच काही काळ साधारणतः 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट बघा. आपण शिपायाला मुलगी देत नव्हतो, हे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला मुली देत नव्हता. जेव्हा सवर्णांबद्दल मी सांगतो तुम्हाला लक्षात घ्या, का देत नव्हते. नंतरचा काळ असा बदलत चालला का कंपनीवाल्याला मुलगी देत नाही, पण कंपनीत काम करणाऱ्या माणसाला मुलगी दिली जाते. आज शेतकऱ्यांचा इतका भयानक म्हणजे कुटुंब व्यवस्थाच शेतकऱ्याची इतकी धोक्यात आलेली. एक तर शिक्षण करता येत नाही, एक तर मुलींचे लग्न करता येत नाही, एवढा प्रचंड खर्च, कर्जबाजारीपणा, निसर्गाचं चक्र सगळं शेतकऱ्यांच्या विरोधात. शासनाची मदत असते, किती किरकोळ असते ते मित्रांनो, त्याच्यात काहीच होत नाही. समजा एखाद्या द्राक्ष बागायतदाराला जर एकरी 10,000 दिले मित्रांनो, त्या 10,000 त्याच्या औषधाचा फवारणीचा एक हात तरी होतो का. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि कोणी सुधरून देत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, गुलामगिरीमध्ये आता जो चतुर्थवर्गीय शिपाई वर्ग राहिलेला नाही आहे. कारण शिपायाला पेन्शन मिळते, शिपायाला नोकरी आहे, दुष्काळ पडला काही पडला तर त्याला पगार मिळतो, शहरामध्ये राहतो, चांगलं जीवन जगतो, साधारणतः 30-40 हजाराच्या वरतीच त्याला पगार असतो. आणि लोक त्या चतुर्थ श्रेणी माणसाला सुद्धा मुलगी आनंदाने खुशीने देतात. पण शेतकऱ्याच्या बागायतदार पोरांना सुद्धा आता मुली मिळत नाही. मला सांगा ही परिस्थिती काय. म्हणजे याचा अर्थ असा आहे का जो ज्यांच्याकडे गुलाम झाडू मारणारे किंवा ज्यांच्याकडे गुलामगिरी म्हणून असं बघितलं जायचं, आता ते कुठलाही चतुर्थ श्रेणी शिपाई वर्ग आता गुलामगिरीमध्ये राहिलेला नाही आहे. लक्षात घ्या. आता सगळे आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामुळे जेवढ्या मागासवर्गीय कम्युनिटी होतात त्यांनाही आरक्षण आहे. त्यांना सगळ्या सोयी सवलती, शिक्षण, आरोग्य, सगळ्या प्रकारचे घरदार, सगळ्या सुविधा सुरू केलेल्या, त्याच्यामुळे तेही गुलामगिरीमध्ये राहिलेले नाही आहे. लक्षात घ्या. जे पुढारी असतात, आपण म्हणतो आमचे आमदार आहे, आमचे खासदार आहे, आमचे मंत्री येतो वगैरे, ते आपल्यासाठी काम का करत नाही मित्रांनो. त्यांच्या गाडीमागे धावेल कोण, त्यांच्या गाडीला कपडा कोण मारेल, त्यांच्या मागे फिरणार कोण. तो जर तुम्हाला नोकऱ्या द्यायला लागला, तुम्हाला जर शेतकऱ्याला भाव दिला. आता साधं उदाहरण सांगतो मित्रांनो, शेतकऱ्यांची फार मोठी ताकद आहे. अनेक शेतकरी संघटनाच्या मोठमोठ्या नेत्यांनी फार आंदोलन केले, सगळ्या गोष्टी केल्या. शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो एवढे सगळे प्रयत्न केले, सगळे लोक शेतकऱ्यांना घाबरतात, परंतु शेतकरी एकत्र येत नाही. एका दूध जर बंद संप केला तर आतल्या मागच्या दाराने लोक काही दूध घालतात, कुठल्याही फळभाज्यांचा संप केला तर मागच्या दाराने लोक फळभाज्या विकायला नेतात. मला सांगा, ही संघटितच नसल्यामुळं शेतकरी समाज आता हळूहळू शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत चाललेली मित्रांनो. याचं कारणही तसं आहे. उद्या जर का तुमच्या द्राक्षाला भाव मिळाला, कांद्याला मिळाला, भाजीपाला, तुम्ही मोठमोठ्याले बंगले बांधले, तुमच्याकडे जर 4 व्हीलर गाड्या आल्या, तुमचे पोरं जर शिकले, सगळं झालं मित्रांनो, तर पुढाऱ्यांमागं फिरणार कोण, मंत्र्यांमागं फिरणार कोण, गुलामगिरी करणार कोण, सत्रांच्या उचलणार कोण, भाषणं ऐकणार कोण. लक्षात घ्या. कारण आता गुलाम बनायला कोणीही तयार नाही आहे. आणि गुलाम बनण्यासाठी फक्त आता शेतकरी एक मोठी जमात, लक्षात घ्या, सगळ्या जाती धर्माचे शेतकरी म्हणतो, कुठल्या जात या अर्थाने नाही, ही शेतकरी शेती करणारी ही जमात इतकी मोठी आहे. आणि हेच आता सध्या गुलामगिरीमध्ये आहेत. लक्षात घ्या. कारण फक्त योजना येतात, सगळ्या गोष्टी येतात, प्रत्यक्षात किती फायदा होतो लोकांना. आणि मी तुम्हाला सांगतो, हवामान वातावरण बदललेलं आहे, संरक्षण शेतीसाठी, मग अनेक छोट्या छोट्या गोष्टी येतात. अरे हे शेती क्षेत्र काही वाढत नाही आहे, लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, पण त्या प्रमाणात भाव वाढत नाही आहे. इतर ज्या गोष्टी आर्टिफिशियल कंपनी, कारखाने, प्रोडक्शन, साध्या पॅकिंग, सगळ्या गोष्टी वाढत गेल्या, पण शेतकऱ्याचे माल, शेतकऱ्याची ज्वारी, बाजरी, गहू अजूनही ते आत्ता काहीतरी गेल्या 2-4 वर्षामध्ये थोडेसे म्हणजे 2-4% वाढलेले आहे. बाकी सगळ्या गोष्टी 4-4, 5-5 पटीने वाढलेल्या आहे. आणि आपली साधं 1 पटसुद्धा गोष्ट वाढत नाही, दुप्पट होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक आश्वासनं, कोणत्याही पक्षाचं राज्य येऊ द्या, काही असला तर ही परिस्थिती आहे. हा व्हिडिओ मी बनवण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांनी जर आता सावध राहण्याची एवढी भूमिका का घेतोय, का शेतकऱ्यांनी आता आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो शिकेल त्याला ज्ञान मिळेल, त्याच्यामध्ये कला आहे, तो उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शेतकऱ्याने जोडधंदा केले पाहिजे, शेतकऱ्याने शेळ्या पाळल्या पाहिजे, शेतकऱ्याने खत घरचं निर्माण केलं पाहिजे, गांडूळ खत असेल, शेणखत असेल ते घरातलंच निर्माण केलं पाहिजे. जो दुधाचा व्यवसाय असेल, त्याने डेअरी असेल ते त्याने घरातल्या घर केलं पाहिजे. शेतीला त्याने उद्योगाचा दर्जा सरकार जेव्हा देईल तेव्हा देईल, पण स्वतःचेच उद्योग व्यवसाय त्याने सुरू केले पाहिजे. ज्या गोष्टीची गरज ते केली पाहिजे. घरातला शेतकऱ्याने एक पोरगा आपला नोकरीला लावला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे त्याला हातभार लागेल, म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाहीत. लक्षात घ्या.
म्हणजे आज एवढा मोठा प्रचंड मोठा वर्ग आहे शेतकऱ्यांचा आणि तो फक्त हवालदिल आहेत आणि तो खेटे घालतोय बँकांकडे वगैरे आणि सगळे लोक असं त्याच्याकडं कुठल्या नजरेने बघतात जसे अरे तो शेतकरी भिकारी नाही, आम्ही शेतकऱ्याला राजा म्हणतो, त्याला बळीराजा म्हणतो. अरे ही काय चेष्टा आहे का, थट्टा आहे का? म्हणजेच एका बाजूला शेतकरी राजा म्हणायचं, एका बाजूला बळीराजा म्हणायचं. आणि अनेक उदाहरणं लोक अनेक व्हिडिओ बनवतात, अनेक सोशल मीडियामध्ये सगळ्या गोष्टी करतात. परंतु आता शेतकऱ्यांनी सावध होण्याची गरज आहे. जर आता शेतकऱ्यांनी घरातला एखादा पोरगा नोकरीला नाही लावला, घरातल्या शेतकऱ्यांनी जर का उद्योग व्यवसाय जर सुरू नाही केला, जोडधंदा जर नाही केला आणि जर शेतकऱ्याने स्वतः जर खतं बियाणं मजुरी ज्या काही गोष्टी असेल त्या जर मॅनेज जर केला नाही तर आता शेतकऱ्याला कोणी इथून पुढे वाचवू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलेलं फार पूर्वीच्या काळापासून सातत्याने एक कुठला तरी वर्ग हा गुलामगिरीमध्ये असतो आणि आता ती परिस्थिती सध्याच्या काळामध्ये भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांवर आलेली आहे. लक्षात घ्या. त्यामुळे हे जर सगळं करायचं असेल तर तुम्हाला सांगतो याला शेतकरी संघटित झाला पाहिजे. याला एक उपाय आहे, शेतकऱ्यांनी संघटित होणं आणि जे केंद्राचं सरकार असतं तिथं दिल्लीमध्ये धडक मारणं. परंतु शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीमध्ये धडक मारण्याची ताकद असणारे आता शेतकरी नेते राहिलेले नाही आहे आणि खऱ्या लोकांमागं चांगल्या शेतकरी नेत्यांमागं आता शेतकरी उभा राहत नाही आहे. जर एखाद्या नेत्याने गरीब घरातल्या एखाद्या शेतकरी नेत्याने जर समजा एखादं आंदोलन केलं, मोर्चा जर काढला आणि त्याने लोकांना जर बोलवलं तर लोक म्हणतात जेवायची व्यवस्था काय आहे, गाडीची व्यवस्था काय आली. पण एखाद्या आमदाराने, एखाद्या मंत्र्याने, एखाद्या खासदाराने सांगितलं मोर्चा काढायचा आहे, आंदोलन करायचं आहे, तर मित्रांनो हे त्यांना गाडी विचारत नाही, त्यांना जेवण विचारत नाही, काय नाही, सगळ्या स्वतःच्या गाड्या घोड्या घेऊन त्या आंदोलनाला जाताना सक्सेस करतात. मला सांगा ना, जर आम्ही आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या आंदोलनाला मोर्चाला आम्ही जातो आणि ते आम्हाला वेड्यात काढतात, काय साध्य होतं? कुठल्या मोर्चाने कुठल्या याने आंदोलनाने काही साध्य झालेलं आहे का? हे प्रयत्न मी स्वतःही करून बघितलेले आहे, माझे स्वतःचे अनुभव आहे. फार दिल्लीपर्यंत तुम्हाला सांगतो जे आपले लोक का जात नाहीत, कारण ही एक परिस्थिती आहे. चांगले लोक एक तर राहिले नाही किंवा ताकद नाही आहे लोकांमध्ये आणि ज्या लोकांमध्ये ताकद आहे ते प्रदेश याच्यामध्ये ह्या प्रदेशापुरता, त्या प्रदेशापुरता, मतदारसंघापुरता, जातीपुरता, धर्मापुरता अशी लोक अवलंबून राहिलेले. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. आणि जेव्हा शेतकरी संघटित होईल आणि जेव्हा दिल्लीला धडक मारेल मित्रांनो, त्या दिवशी देशातल्या सरकारला हादरा निर्माण होईल आणि दिल्लीतलं तख्त हादरवण्याची ताकद महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आहे. परंतु तशी परिस्थिती आता सध्या होत नाही. महाराष्ट्रामध्ये शेती सधन आहे, अख्ख्या देशाला पुरेल एवढं अन्नधान्य ती पिकवू शकते आणि अख्खा देश जगू शकेल एवढी महाराष्ट्राची भूमी पुण्य आणि पावनभूमी आहे. सगळ्या दृष्टीने चांगली आणि उपजाऊ जमीन वगैरे जरी कमी क्षेत्र असलं तरी आहे. परंतु मित्रांनो अशी जर शेतकऱ्यांची परिस्थिती असेल आणि एकमेव असं राज्य आहे का प्रचंड आत्महत्या, असा एकही दिवस नाही का ज्या दिवशी आत्महत्या होत नाही. रोज ह्या सगळ्या वाढत्या आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्या, याच्यावर शासनाचं धोरण असलं पाहिजे. नुसत्या कमिट्या येतात, मिटिंगा होतात, बैठकी होतात, कोणी मेलं, कुठं धरपडलं, दडी कोसळली किंवा दरीत गाडी कोसळली, धडाधड लोक त्यांना 50 लाख 5 लाख अशा त्यांना हे देऊन टाकतं. आणि सगळं दुर्दैवाची गोष्ट आहे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला जर कर्ज असेल तरच त्याला मदत मिळते आणि जर समजा कर्ज नसेल तर त्याला मदत मिळत नाही. का म्हणता का याने कर्जामुळे केलेली नाही आहे. मित्रांनो मला सांगा, म्हणजे जो बुडवून आणि मेला तर त्याला मदत करायची आणि जो प्रामाणिकपणे कष्ट करून जर मेला तर त्याला मदत मिळत नाही. कुठला न्याय आहे? मित्रांनो निवडणुका येतात, मोठमोठाले जाहीरनामे तयार होतात, सर्वच पक्षांचे तयार होत असतात आणि या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं असतात आणि आपण त्यांना मतदान करत असतो. आपल्या मतदान केल्यानं न केल्यानं आता काही फरक पडत नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी एकदा जागृत व्हायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतःहून जे खरोखर तळमळीने काम करतात त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि जर कोणी नेतृत्व करत नसेल तर ज्यांना ज्यांना वाटतं माझ्यामध्ये काही तयार आहे त्यांनी दिल्लीत, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, 1000 लोकांनी जरी दिल्लीत धडक मारली तरी अंगावर काटा उभा राहतो. देश पातळीवर चर्चा होते मित्रांनो आणि काहीतरी निर्णय, काहीतरी गोष्टी होऊ शकतात मित्रांनो. मला हे शेतकरी परत गुलामगिरीकडं त्याची वाटचाल सुरू झाली आहे का, त्याचा प्रवास गुलामगिरीकडे सुरू झाला आहे का, हे सांगायचं होतं मित्रांनो. ही सगळे शेतकरी जीवनाची एकदम वाईट परिस्थिती आहे. वीज मिळत नाही त्याला, आजही रात्री बेरात्री लाईट येते, तो माणसं कशी मारतात, काय काय परिस्थितीनं जगतात ती मुलं, त्यांच्या किती कौटुंबिक समस्या त्या विवाह न जमल्यामुळे सुरू झालेल्या आहेत. आणि अशी परिस्थिती सुधारायची असेल तर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल राज्याचं शासन असेल किंवा देशाचं शासन असेल यांना ते करावं लागेल. आणि जर शेतकरी हित जर मित्रांनो कुठल्याही शासनाने जर धोरण जर शेतकरी हित जर जोपासला नाही
तर लोक पुढे अन्नधान्य वाचून, कारण नोटा कोणी खाणार नाहीत, लक्षात घ्या, मशिनरी कोणी खाणार नाही, शेवटी परत बळीराजा म्हणायचं आणि त्याला थोडंसं लांगून चालन काय म्हणतं ते करायचं, त्याला खुश करायचं आणि परत ये रे माझ्या मागल्या, वर्षानुवर्षे त्याला भाव नाही, त्याला पिचट टाकायचं आणि भाव वाढले का ओरड करायची. आणि जेव्हा शेतकऱ्याला जेव्हा फेकून द्यावा लागतात, टोमॅटो फेकावं लागतात, कांदे फेकावं लागतात, कोणत्याही माणसाने, कोणताही आजपर्यंत दानशूर व्यक्ती किंवा एखादा मोठा पुढारी असेल किंवा एखादा मोठा नेता असेल किंवा एखाद्या कुठल्याही उद्योगपतीने सांगितलं नाही का चला मी स्वतःहून शेतकऱ्यांना मदत करतो. मित्रांनो, असं कधीही घडत नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ बनवण्याचं माझं एकच कारण आहे, जर आपल्याला आता गुलामगिरीतून जर वाचायचं असेल तर आता काय काय करायला पाहिजे हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.